यानंतर आपण पुन्हा एकदा इंडिगोची जी सेवा विस्कळीत झालेली आहे त्या संदर्भातल्या बातम्यांकडे वळूया। इंडिगोची जी सेवा विस्कळीत झाली आहे त्याची मुख्य कारणं सध्या जी काही समोर येत आहेत ती कारणं नेमकी काय आहेत आपण पाहूया। डीजीसीए म्हणजेच भारतीय विमान वाहतूक नियामक मंडळानं एक सर्वेक्षण केलेलं होतं आणि जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अनेक पायलट्सनं कर्तव्याचे तास आणि विश्रांती याचा मुद्दा उपस्थित केलेला होता। थकलेला पायलट संपूर्ण विमानासाठी धोकादायक असतो असं मत अनेक पायलट्सनं व्यक्त केलेलं होतं। यावर डीजीसीएनं वाहतूक नियमांच्या कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिलेले होते। या नियमांमध्ये कामाचे तास, पायलट आणि कर्मचाऱ्यांची विश्रांती हे काही प्रमुख मुद्दे देखील होते। पायलट दररोज केवळ 8 तासच उड्डाण करू शकतात ही प्रमुख अट त्यामध्ये होती। प्रति आठवडा 35 तास, प्रति महिना 125 तास आणि प्रति वर्ष 1000 तास उड्डाण करण्याची मर्यादा असते। दर 24 तासात किमान 10 तास सक्तीची विश्रांती अनिवार्य केली गेली। क्रू मेंबर्सना दर आठवड्यात 48 तासांची सलग विश्रांती देणं बंधनकारक करण्यात आलं। कंपनीच्या जाचक अटींमुळे काही कर्मचाऱ्यांनी राजीनामे देखील दिल्याचं समजतंय। इंडिगोची मॅनपॉवर मनुष्यबळ त्यामुळे काहीसं कमी झालं आणि एअरलाइन्समध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवली। आणि याच गोष्टीचा थेट फटका इंडिगोच्या वाहतूक व्यवस्थापनाला आणि पर्यायानं प्रवाशांना देखील बसला। आणि त्यामुळेच इंडिगोची जी विमानसेवा आहे ती विस्कळीत झाली। गेल्या 4 दिवसात शेकडोंच्या संख्येनं फ्लाइट्स रद्द करण्यात आलेल्या आहेत। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सना सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये कंपनीनं आता माफी जरी मागितलेली असली तरी प्रवासी मात्र संतप्त आहेत। कारण देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये जवळपास 70% उड्डाणं ही इंडिगोची असतात। कंपनीनं नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी आता 2 महिन्यांची सूट देखील मागितलेली आहे। मात्र ही सूट आता इंडिगोला दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र हवाई वाहतूक इंडिगोची पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।